गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी लातूरकर सर संकल्प ई अकॅडमीमध्ये आपले हार्दिक स्वागत करत आहे. मागच्या पिरियडला आपण प्रॅक्टिस सेट 1.3 फर्स्ट म्हणजे त्याच्या प्रॅक्टिस सेट 1.3च्या बेसिक कन्सेप्ट आणि त्याचे फर्स्ट 4 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले होते. तर याच पिरियडला आपण प्रॅक्टिस सेटमधले म्हणजे 1.3 आपण कंप्लीट करून घेणार आहोत पूर्णपणे. ओके, तर तत्पूर्वी ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचे धन्यवाद, आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केले त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला, जेणेकरून आपल्या चॅनल आपण अजून व्यवस्थितरित्या तुम्हाला व्हिडिओ पुरवण्याचं काम आम्ही करूच. ओके, थँक्यू. चला तर सुरू करूयात. प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं फर्स्ट एक्झाम्पल म्हणजे 5th एक्झाम्पल आहे. काय आहे बघा, इन ट्रेपेझियम PQRS. PQRS हा एक ट्रेपेझियम आहे. ट्रेपेझियम मीन्स समलंब चौकोन. ओके, समलंब चौकोन आहे ज्यामध्ये PQ पॅरल आहे SR. ओके, आणि इथं आपला AR इज इक्वल टू 5AP म्हटलेलं आहे. मीन्स AR इज इक्वल टू 5AP. APच्या 5 टाइम्स AR आहे. सिमिलरली AS इज इक्वल टू 5PQ म्हणजेच AS is 5 times of AQ. Okay, then prove that SR is equal to 5 times PQ. आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. व्यवस्थित लक्ष देऊ. चला सुरुवात करूया. प्रूफ आपल्याला त्यांनी काय दिलं बघा, AR is equal to 5AP. हे गिवन दिलेलं आहे. AR is equal to 5AP आपल्याला हा गिवन दिलेला आहे. ओके, मग हा AP 5 आणि AP मध्ये कुठलं साईन दिसतं आपल्याला? साईन दिसत नाही आहे, म्हणजे ही टर्म आहे, म्हणजे तिथं मल्टिप्लिकेशनचं साईन असतं. हे लक्षात ठेवा कायमचं. 5 आणि AP ही टर्म आहे, म्हणजे दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन असते. आता आपल्याला माहित आहे इक्वल साईनच्या अलीकडं किंवा पलीकडं जात असताना ते आपल्या अपोजिट साईनमध्ये जातात. मल्टिप्लिकेशनमधला AP इक्वलच्या अलीकडे येत असताना तो डिव्हायडेशनमध्ये जाईल. देअरफॉर AR इज इक्वल टू AR AP तर इंटू आहे, इकडे येऊन डिव्हायडेशनमध्ये जाईल. AR अपॉन AP इज इक्वल टू 5. आता 5 डिनॉमिनेटर काही नसतं म्हणजे 1 असतोच, आपल्याला माहित आहे, हा बेसिक आहे. डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 आहे. 5 अपॉन 1 हा स्टेटमेंट नंबर 1. ओके, परत आपल्याला काय दिलं, AS इज इक्वल टू 5AQ. आपण गिवन आहे आपल्याला AS इज इक्वल टू 5AQ, हे पण आपल्याला गिवन आहे. बघा इथं सिमिलरली वरचं जसं केलं आपण तसा हा AQ इंटू मध्ये अलीकडे येऊन डिव्हायडेशनमध्ये जाईल. AS अपॉन AQ इज इक्वल टू 5 अपॉन 1, हे स्टेटमेंट नंबर 2. मग आता थोडं लक्ष देऊ बघा, AR अपॉन AP इज इक्वल टू 5 अपॉन 1. सिमिलरली AS अपॉन AQ इज इक्वल टू 5 अपॉन 1. या दोघांचाही रेशो इक्वल आहे, 5 अपॉन 1 5 अपॉन 1. देअरफॉर हे दोन्ही रेशो इक्वल असतील. AR अपॉन AP इज इक्वल टू AS अपॉन AQ. हे दोन्ही रेशो इक्वल असतील. AR अपॉन AP मध्ये आपण AS लिहू. AS अपॉन AQ इज इक्वल टू AR upon AP number 3 from 1 and 2. From 1 and 2. ओके, हे लक्षात येईल आपल्याला. AS upon AQ is equal to AR upon AP. बघा पुढं इन ट्रायंगल आपल्याला इथं प्रूफ करायचं आहे. पुढं चलू तर आपण इन ट्रायंगल ASR अँड ट्रायंगल AQP. In triangle ASR and triangle AQP. In triangle ASR and triangle AQP मध्ये तर थोडं लक्ष देऊ. AS अपॉन AQ हे फर्स्ट दोन साईड आहेत. इकडल्या ट्रायंगलचे पण पहिल्या दोन, म्हणजे हे पहिले दोन नावं आणि इकडले पहिले दोन नावं. AS अपॉन AQ यांचा रेशो इक्वल आहे. सिमिलरली AR अपॉन AP म्हणजे या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत. या इथं कशा आहेत, करस्पॉन्डिंग साईड्स आहेत. म्हणजे इथं बघा AS आणि AQ. सिमिलरली AR अँड AP आणि या दोघांनी या दोन साईडनी तयार केलेला अँगल कोणता इथं बघा. या दोघांनी दोन साईडनी तयार केलेला अँगल कोणता इथं,
तर एस ए आर आणि क्यू ए पी हा टू साइड्स मिड अँगल एस ए आर अँड क्यू ए पी. ओके, म्हणजे हा अँगल इथं आपण कॉन्क्रीट आहे. ओके, मग इथं ए एस आर अँड ए क्यू पी, मग थोडं लक्ष देऊ इथं. आता इथं यांचे जे साईड्स आहेत आपण ते लिहूत. ए एस करस्पॉन्डिंग साइड समजा ए एस अपॉन ए क्यू इज इक्वल टू ए आर अपॉन ए पी. हे फ्रॉम 3, हे दोन्ही साइड्स इथं यांचा रेशो इक्वल आहे. फ्रॉम 3 अँड ह्या दोघांनी एक तयार केलेला अँगल म्हणजे कोणता आहे तर एस ए आर कॉन्करंट अँगल क्यू ए पी. रिझन याचं काय बघा, मग कोण सांगतंय बघा, एस ए आर कॉन्करंट अँगल क्यू ए पी. काय रिझन आहे बघा, परत एकदा बघा अँगलकडं, एस ए आर अँड क्यू ए पी. आता लक्षात आलं असेल बरं सगळ्यांनाच, हे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहेत. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. ओके, एस ए आर कॉन्करंट अँगल क्यू ए पी. पुढं देअरफॉर, मग आता थोडं व्यवस्थित बघू, लक्ष देऊ. एस ए एस अपॉन ए क्यू इज इक्वल टू ए आर अपॉन ए पी. इथं दोन साईड इथं कशा आहेत, ह्या करस्पॉन्डिंग साईड म्हणजे आहे, त्यांचा रेशो इक्वल आहे. त्यांचा रेशो कसा आहे, इक्वल आहेत. म्हणजे ह्या दोन्ही साईड प्रपोर्शनमध्ये आहेत. दोन्ही साईड कशा आहेत, प्रपोर्शनमध्ये आहेत. दोन्ही साईड्स इथं ह्या प्रपोर्शनमध्ये आहेत आणि एक अँगल कॉन्करंट आहे. मग आता आपण टेस्ट पाहिले होते, टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी पाहिल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं, जर दोन साईड जर दोन साईडचं प्रपोर्शन जर दोन साईड प्रपोर्शनमध्ये असतील आणि एक अँगल जर कॉन्करंट असेल तर ते दोन ट्रायंगल कुठल्या टेस्टनुसार सिमिलर होता, तो कुठल्या टेस्टनुसार. ओके, बघा यस ए यस दोन साईड आहेत, यस अँगल म्हणजे साईड अँगल साईड या टेस्टनुसार सिमिलर होतं. देअरफॉर ट्रायंगल ए एस आर, ट्रायंगल ए एस आर सिमिलर ट्रायंगल ए क्यू पी, ए क्यू पी, एस ए एस टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, एस ए एस टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ओके, देअरफॉर इथं यांच्या करस्पॉन्डिंग साईड घेतो आपण. फर्स्ट टू नेम ऑफ ट्रायंगल ए एस, इकडं ए क्यू इज इक्वल टू लास्ट टू नेम ऑफ ट्रायंगल एस आर अपॉन क्यू पी. मिनटं, पी क्यू म्हटलंय ना, तर पी क्यू घेऊ, एस आर अँड पी क्यू. आता इथं पी क्यू घ्या किंवा पी क्यू पी घ्या, नाव ते सेमच असते. पी क्यू एस आर पी क्यू अँड इथं लास्ट फर्स्ट अँड लास्ट ए आर अपॉन ए पी, ए आर अपॉन ए पी. याला आपण म्हणतो, काय म्हणतो त्याला आपण, तर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल याचा शॉर्ट फॉर्म लिहितो आपण, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, CSST. ओके, बट तो थोडं लक्ष देऊ. ए एस अपॉन ए क्यू, ए एस अपॉन ए क्यू किती आहे, 5/1. ए एस अपॉन ए क्यू इज इक्वल टू आहे 5/1. आपल्याला दाखवायचा काय इथं, तर एस आर अपॉन पी क्यू, ए एस अपॉन ए क्यू किती आहे 5/1. फ्रॉम 2. इथं नंबरिंग करून घेतो आपण, 4 हा नंबर 4. मग ए एस अपॉन ए क्यू इज इक्वल टू 5/1 आणि एस आर अपॉन पी क्यू हे सर्व रेशो एक म्हणजे कॉन्करंट आहेत. सर्व रेशो कसे आहेत, कॉन्करंट आहेत. देअरफॉर 5/1 इज इक्वल टू एस आर अपॉन पी क्यू फ्रॉम
4 अँड इथं पण नंबरिंग करू 5 फ्रॉम 4 अँड 5. ओके, मग इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. हे 5pq 1 जा 5pq and SR 1 जा SR 1 जा SR. ओके, मग ह्याला आपण सरळ करून घेऊ. SR इज इक्वल टू 5pq. SR इज इक्वल टू 5pq. आणि आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं. SR इज इक्वल टू 5pq. ओके, थोडं मोठं आहे पण सोपं आहे. थोडं स्टेप बाय स्टेप आपण गेलो की आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घेता येतात. पुढचं एक्झाम्पल बघूत आपण. काय म्हणतंय, इन ट्रेपेझियम ABCD. परत ABCD हा ट्रेपेझियमच आहे. AB पॅरलल DC and AC and BD दियर्स डायगनल्स इंटरसेक्ट इन पॉईंट O. म्हणजे डायगनल इथं पॉईंट O मध्ये इंटरसेक्ट करत आहेत. AB इज इक्वल टू 20 आहे आणि DC इज इक्वल टू 6 अँड OB इज इक्वल टू 15. देन फाइंड OD. बरं, इथं OD फाइंड करायचा आहे. ओके, चला सुरुवातीला आपल्याला त्यांनी दिलंय साइड AB पॅरल साइड CD. साइड AB पॅरल साइड DC अँड हे आपल्याला त्यांनी गिव्हन दिलेलं आहे. आपण फक्त आता एक ॲडिशन करणार आहोत. आपण AB पॅरलल CD आणि आपण ॲडिशन काय करलो, अँड म्हणून सेक BD इज दिअर ट्रान्सव्हर्सल्स. सेक BD इज दिअर ट्रान्सव्हर्सल म्हणजे BD इथं त्यांची आपण छेदिका घ्यायलो. AB आणि DC ही पॅरलल आहेत आणि BD इज दिअर ट्रान्सव्हर्सल. इथं आपण BD ही त्यांची ट्रान्सव्हर्सल घेत आहोत. सेक BD इज दिअर ट्रान्सव्हर्सल. सेक BD इज दिअर ट्रान्सव्हर्सल. ओके, देअरफॉर आता BD ही ट्रान्सव्हर्सल झाल्यामुळं आता बघा इथं अँगल CDB कॉन्करंट अँगल DBA. CDB कॉन्करंट अँगल DBA. इथं Z आकाराची आकृती तयार व्हायली बघा, CDB अँड DBA. Z आकाराचं झाल्यावर आपल्याला माहित आहे कुठल्या अँगल्स असतात Z आकाराचे, अल्टरनेट अँगल असतात. आपल्याला माहित आहे कुठले असतात, अल्टरनेट अँगल. CDB आणि DBA किंवा मग आज आपण A पासून चालू करू, ABD आणि BDC हे अल्टरनेट अँगल आहेत. अँगल देअरफॉर अँगल ABD कॉन्करंट अँगल BDC अल्टरनेट अँगल. ओके, परत एकदा बघूत. ABD अँड BDC, CDB आणि DBA झेड आकार तयार व्हायला असा झेड आकार तयार झाला की आपल्याला माहित आहे अल्टरनेट अँगल असतात. ओके, मग आता बघा ABD मध्ये B हा अँगल आहे. आता D पर्यंत जाण्याच्या ऐवजी आपण O पाशीच थांबणार आहोत. त्याला आपण असं म्हणतो ABO. आणि त्याचप्रमाणे हे CDB च्या ऐवजी आपण CDO घेणार आहोत. अँगल तोच आहे D. परत बघा ABD मध्ये अँगल B आहे, मग D पर्यंत जाण्याच्या ऐवजी आपण O पर्यंत चाललो ABO. आणि इथं CDB पर्यंत जाण्याच्या ऐवजी इथं CDO पर्यंत आपण थांबणार आहोत. ओके, तेच अँगल आहेत म्हणून आपण म्हणू त्याला दॅट इज अँगल ABO कॉन्करंट अँगल CDO. अँगल सेम तेच आहे, त्यांची आपण नाव चेंज केलेलं आहे. समजा इथं याला रिजन देऊत B', O', D. हे कोलिनियर पॉईंट्स आहेत, त्यामुळे आपण जे नाव आपल्या मनानुसार आपण जे कुठं पण घेऊ शकतो तिथपर्यंत आपण. ओके, पुढं ट्रायंगल ABO इन ट्रायंगल ABO अँड ट्रायंगल CDO. इन ट्रायंगल ABO अँड ट्रायंगल CDO. ओके, इथं आपण दाखवलं आहे अँगल ABO
कॉन्करंट अँगल CDO फ्रॉम वन. ओके. ABO अँड CDO. मग आता इथं आपण बघा परत अजून एक अँगल आहेत. अँगल AOB अँड अँगल COD. AOB अँड COD. बघा बरीच काय रिझन समज लक्षात येतं का आपल्याला? बघा AOB अँड COD. AOB अँड COD. काय रिझन आहे इथं त्यांचं? AOB अँड COD. परत हे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. बरोबर आहे. देअरफॉर अँगल AOB कॉन्करंट अँगल COD व्हर्टिकली अपोजिट अँगल. देअरफॉर आता आपल्याला माहित आहे जर दोन ट्रायंगलचे दोन अँगल जर आपण कॉन्करंट दाखवलं तर ते दोन ट्रायंगल हे काय होतात? सिमिलर होतात. कोणत्या टेस्टनुसार सिमिलर होतात तो? बघा थोडा आठवण्याचा प्रयत्न करा. दोन ट्रायंगलमधील जर दोन अँगल जर आपण कॉन्करंट दाखवले तर ते दोन ट्रायंगल्स हे सिमिलर होतात. कोणत्या टेस्टनुसार? बघा आठवा. टेस्ट ऑफ सिमिलरिटी आपण पाहिलेली आहे. ट्रायंगल ABO सिमिलर ट्रायंगल CDO. कोणती टेस्ट? दोन अँगल आहेत म्हणजे की अँगल म्हणलं की ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. राईट. ओके. देअरफॉर आता आपल्याला बघायचं आपल्याला काय काढायचं आहे काय नाही थोडं त्यानुसार आपण करस्पॉन्डिंग साईड घेणार आहोत. तर AB माहिती आहे आपल्याला. देअरफॉर पहिले दोन नाव तर AB. इकडले पहिले दोन नाव CD. परत आपल्याला काय दिलं आहे? OB दिला आहे आणि OD काढायचं आहे. OB शेवटी दोन नाव आहेत आपल्याला OD काढायचं आहे. देअरफॉर इथं OB अपॉन OD. OB अपॉन OD याचं रिझन आपण म्हणतो करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. शॉर्टमध्ये त्याला आपण CS करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल CSST. CSST. ओके. मग यांच्या आपण ज्या दिलेल्या व्हॅल्यू आहेत त्या आपण पुट करून घेऊ. AB किती आहे हो इथं? 20. CD किती आहे? म्हणजे CD मीन्स DC किती आहे? 6 इज इक्वल टू OB 15 आहे आणि OD फाइंड करायचं आपल्याला. OD आपल्याला इथं फाइंड करायचा आहे. देअरफॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन 20 इंटू OD is equal to 15 into 6. 15 into 6 means इथं OD ला OD 15 into 6. 15 6 90. 15 6 90 आणि इथं 20 मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला माहिती आहे इक्वेशन आहे इंटूच्या पलीकडे ते डिवायडेशन मध्ये जाईल 20. 0 0 कॅन्सल. 2 ला 9 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला माहिती आहे तो नंबर हाफ बनतो. तो नंबर 2 न कुठल्याही नंबरला डिवाइड केलं की तो नंबर हाफ बनतो. 9 चा हाफ किती हो? 9 चा हाफ 4.5. therefore OD is equal to 4.5 युनिट. ओके. अशा प्रकारे हे आपण सॉल्व्ह केलेलं. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 7. क्वाड्रिलेटरल ABCD is a parallelogram and point E is on side BC. लाइन D इंटरसेक्ट रे AB. जे ह्या AB ला DE इंटरसेप्ट करत आहे कुठं तर इन पॉइंट T मध्ये पॉइंट करते. तर आपल्याला प्रूफ करायचं आहे D इंटू B अँड C इंटू T हे प्रूफ करायचं आहे. तर बघू चला आपण समजून घेऊयात. तर इथं बघा क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम हे गिवन आहे. क्वाड्रिलॅटरल quadrilateral quadrilateral ABCD is a parallelogram given है. parallelogram means समांतरभुज चौकोन. parallelogram means समांतरभुज चौकोन. मतलब ABCD is a parallelogram. मतलब आपल्याला माहित आहे opposite sides of parallelogram are parallel. AB पॅरलल आहे DC
ए बी पॅरलल आहे डी सी, अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम. देअरफॉर साइड ए बी parallel side DC, opposite sides of parallelogram. Opposite sides of parallelogram ओके. आता दॅट इज थोडं लक्ष देतं इथं आकृतीमध्ये बघा, ए बी पॅरलल डी सी, परंतु ए बी ही एक्सटेंड केलेला आहे. ए बीला काय केलेलं आहे? एक्सटेंड. ए बी एक्सटेंड केलेला आहे हा टी पर्यंत समजा. देअरफॉर ए बी दॅट इज ए टी. ए बी म्हणजेच ए टी, हे दोन्ही सेम साईड आहेत, म्हणजे सेम सेगमेंट आहेत समजा. हे ए बी एक्सटेंड केल्यामुळं हे ए टी पर्यंत आलेलं आहे. देअरफॉर ए टी पॅरलल डी सी दॅट इज AT parallel DC, that is side AT parallel side DC, and याला रिजन देऊ A डॅश B डॅश T. हे कोलिनियर पॉइंट आहेत. A B T हे कसे आहेत? कोलिनियर पॉइंट आहेत. देअरफॉर AT parallel DC and आपण इथं DT is their transversal हे घ्यायला होतं. DT is their transversal and DT is their transversal. Okay, आता here AT parallel DC and DT is their transversal. DT ही काय आहे? ट्रान्सवर्सल. देअरफॉर आता इथं बघा कुठले अँगल तयार व्हायला तिथं बघा, थोडं लक्ष देऊ. अँगल ATD कॉन्करंट अँगल TDC, किंवा इथं बघू CDT कॉन्करंट अँगल DTA, CDT अँड अँगल DTA. हे झेड तयार व्हायला इथं परत येतं बघा, CDT अँड DTA. अशा प्रकारे हा झेड तयार व्हायला आहे. झेड तयार झाला की आपल्याला माहित आहे कुठल्या प्रकारचे अँगल असतात ते झेड तयार करणार हे माहिती आहे आपल्याला, अल्टरनेट अँगल. देअरफॉर अँगल CDT कॉन्करंट अँगल DTA हे अल्टरनेट अँगल आहेत. हे अल्टरनेट अँगल आहेत. CDT कॉन्करंट अँगल DTA. दॅट इज, आता परत लक्ष देऊ तिथं, दॅट इज तर इथं CDT याच्यामध्ये डी अँगल आहे, याच्यामध्ये डी अँगल आहे, परंतु आपण CDT पर्यंत येण्याऐवजी इथंच थांबवलं होतं. पण CDE अँगल तोच आहे, डीच अँगल आहे, फक्त इथं आपण थांबवतो का तर हे कोलिनियर पॉईंट आहेत म्हणून इथं थांबवत आहोत. CDE अँगल CDE कॉन्करंट अँगल. आता परत आपण DTA घेणार आहोत. DTA घेतलेलं होतं आपण इथं. DTA च्या ऐवजी आता आपण इथं बघा DTA च्या ऐवजी आपण हा टी अँगल आहे. इथं अँगल कोणता आहे? टी. मग इथं ETB घेतला तरी चालतो, ETB घेतला तरी चालतो, ETB. परंतु आपण हा अशा यानुसार ना घेऊ अँगल BTE. ETB च्या ऐवजी आपण BTE अँगल तोच घ्यायला होतो, टी, BTE. हा नंबर 1. ओके, मला इथं म्हणजे आपण आता इथं काय दाखवलं? CDE कॉन्करंट अँगल BTE हे अल्टरनेट अँगल आहेत. इथं पण झेड तयार होतं, BTE कॉन्करंट अँगल EDC असा हा झेड तयार होतो. ओके, देअरफॉर इन ट्रायंगल DEC, इन ट्रायंगल DEC and triangle TEB, triangle DEC and triangle TEB, DEC and triangle TEB. ओके, आता इथं आपण दाखवलाय
angle CDE congruent angle BTE from 1. इथं आपण दाखवलाय CDE कॉन्करंट अँगल BTE हा इथं फ्रॉम 1. ओके, परत अँगल इथं DEC कॉन्करंट अँगल TEB. थोडं इथं लक्ष देऊ आपण. बघा हे अँगल कशामुळे कॉन्क्रीट होतात बघा, DEC अँड TEB. परत एकदा DEC अँड TEB हे कसे आहेत, अपोजिट अँगल आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल. व्हर्टिकली अपोजिट अँगल. ओके, देअरफॉर तर इथं बघा हे दोन ट्रायंगल आपण दोन ट्रायंगल मधले दोन अँगल आपण कॉन्क्रीट दाखवले, तर ते दोन ट्रायंगल सिमिलर होतात. ते दोन ट्रायंगल कसे होतात, सिमिलर होतात. कोणत्या टेस्टनुसार सिमिलर होतात, दोन अँगल कॉन्क्रीट आहेत आपल्याला माहिती आहे. आता दोन अँगल कॉन्क्रीट म्हणलं की ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. देअरफॉर ट्रायंगल DEC, ट्रायंगल DEC सिमिलर ट्रायंगल TEB. काय टेस्ट आहे इथं, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ओके, मग आपल्याला काय प्रूफ करायचं इथं आपण थोडं बघू. DE इंटू BE हे प्रूफ करायचं आहे. मग इथं DE पहिले दोन नाव D, इकडले पहिले दोन नाव TE. ओके, नंतर CE बघा शेवटचे दोन नाव आहेत, मग त्यानुसार घ्यायचं CE. इकडले शेवटचे दोन नाव BE. हे इथं CSST करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, जे पण प्रूफ करायचं होतं त्यानुसार घ्यायचं. बघा DE इंटू BE म्हणजे DE पहिलं घेतलं, मग DEच्या करस्पॉन्डिंग नाव कोणतं आहे, TE. पहिले दोन नाव इकडले, पहिले दोन नाव इकडले. इथं CE लास्ट टू नेम ऑफ ट्रायंगल C अपॉन BE. ओके, म्हणजे इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू T. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन झालंय DE इंटू BE अँड CE इंटू T, आणि आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं. अशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. काय म्हणतं, इन द फिगर सेक AC and sec BD intersect each other in point P and AP upon CP and BP upon DP दिलेलं आहे. तर प्रूव्ह दॅट आपल्याला प्रूफ करायचं आहे काय, ABP and CPD हे सिमिलर आहेत, हे आपल्याला इथं प्रूफ करायचं आहे. एकदम सिंपल असा प्रूफ आहे, 2 मार्काला येऊ शकतो हा प्रूफ. चला थोडं सुरू करूयात. बरं, इन ट्रायंगल ABP in triangle ABP and triangle CDP. in triangle ABP and triangle CDP आपल्याला इथं दोन साईडचे रेशो हे इक्वल दिलेले आहेत. म्हणजे दोन साईड आपल्याला प्रपोर्शनमध्ये आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. BP अपॉन DP हे गिव्हन आहे आपल्याला. AP अपॉन CP अपॉन BP अपॉन DP. इथं दोन साईड आपल्याला प्रोपोर्शन मध्ये दाखवायचं. मग उरलं काय, तर फक्त एक अँगल कॉन्क्रीट दाखवायचं आपल्याला. हे त्याने दिलेलंच आहे. आपल्याला इथं काय फक्त त्या दोघांचे एक अँगल आपल्याला कॉन्क्रीट दाखवायचं आहे. आणि इथं ते सोपं आहे बघा. APB कॉन्क्रीट CPD. APB अँगल APB कॉन्क्रीट अँगल CPD
ए पी बी कॉन्करंट अँगल सी पी डी हे कसे आहेत अपोजिट अँगल्स आहेत बघा. ए पी बी कॉन्करंट अँगल सी पी डी हे कसे आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. ओके, व्हर्टिकली अपोजिट अँगल. देअरफॉर इथं दोन साईड प्रपोर्शनमध्ये असतील आणि एक अँगल जर कॉन्करंट असेल तर ते दोन ट्रायंगल कुठल्या टेस्टनुसार सिमिलर होतात आपल्याला माहीत आहे. आपल्या टेस्ट आपण पाहिल्या आहेत. थोडा बघा, रिकॉल करा, आठवा थोडं. हां, दोन साईड्स इथं करस्पॉन्ड म्हणजे प्रपोर्शनमध्ये आहेत आणि एक अँगल कॉन्करंट आहे. मग कोणती टेस्ट? एस ए एस. साईड दोन साईड आहेत म्हणून एस एस आणि मध्ये ते अँगल मधला अँगल कॉन्करंट आहे म्हणून एस ए एस. देअरफॉर ट्रायंगल ए बी पी सिमिलर ट्रायंगल सी डी पी एस ए एस टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आणि आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं. 2 मार्काला पडू शकतं. थोडं व्यवस्थित बघा, सोपं आहे. ओके, चला पुढचं एक्झाम्पल आहे. हे पण एकदम सोपं असं प्रूफ आहे. एक 2 किंवा 3 मार्काला हे पण प्रूफ पडू शकतं. एकदम सोपं आहे, व्यवस्थित समजून घेऊ. बघा, आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशन काय? इन द फिगर इन ट्रायंगल ए बी सी पॉईंट डी ऑन साईड बी सी इज सच दॅट. पॉईंट डी असा आहे बी सीवर की इथं अँगल बी ए सी हा बी ए सी अँड अँगल ए डी सी हे कॉन्करंट अँगल आहेत. अँगल बी ए सी अँड ए डी सी हे कसे आहेत? कॉन्करंट अँगल आहे. तर आपल्याला इथं प्रूफ करायचं आहे सी ए स्क्वेअर इज इक्वल टू सी बी इंटू सी डी. एकदम सोपं असा आहे. ओके, इन ट्रायंगल ए बी सी ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी ए सी. इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी ए सी. ओके, इन ट्रायंगल ए बी सी अँड अँगल डी ए सी. अँगल आता ज्याने आपल्याला गिवन दिलाय बघा, अँगल बी ए सी कॉन्करंट अँगल ए डी सी हे आपल्याला त्यांनी गिवन दिलेलं आहे. हे बी ए सी अँड अँगल ए डी सी हे आपल्याला काय गिवन आहे. ओके, बी ए सी कॉन्करंट अँगल ए डी सी म्हणजे बी ए सी जर 110 डिग्रीचा असेल तर ए डी सी पण 110 डिग्रीचाच असेल. ओके, आणि सिमिलरली परत बघा इन ट्रायंगल ए बी सी अँड डी ए सी. मग आता ए बी सी मध्ये पण सी अँगल तोच आहे, सी अँगल तोच आहे. त्याचप्रमाणे ह्या डी ए सी मध्ये पण सी अँगल तोच आहे. सी अँगल ह्या दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन आहे. सी अँगल हा दोन्ही ट्रायंगलमध्ये कसा आहे? कॉमन आहे. बघा, ए बी सी मध्ये पण सी आहे आणि डी ए सी मध्ये पण सी आहे. म्हणजे सी अँगल हा दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन आहे. देअरफॉर अँगल सी कॉन्करंट अँगल सी कॉमन अँगल हा कसा आहे? कॉमन अँगल आहे. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल डी ए सी. म्हणून तर इथं आपल्याला माहिती आहे दोन अँगल, त्या दोन ट्रायंगलमधील जर दोन अँगल जर कॉन्करंट आपण दाखवले तर ते दोन ट्रायंगल हे सिमिलर होतात. दोन ट्रायंगल हे कसे होतात? सिमिलर होतात. कोणत्या टेस्टनुसार सिमिलर होतात? आता सगळ्यांना आपल्याला पाठच होऊन गेलं असेल हे. बघा, दोन अँगल कॉन्करंट आहेत म्हणल्यावर कुठली टेस्ट? अँगल 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 म्हणजेच ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ओके, पुढं आपल्याला काय प्रूफ करायचं बघा, सी ए स्क्वेअर. आता लक्षात ठेवायचं आहे सी एचा स्क्वेअर आपल्याला प्रूफ करायचा आहे. म्हणून आता इथं सी ए बघा, म्हणजे कुठले नाव आहेत? हे फर्स्ट अँड लास्ट हे नेम आहेत. आता सी एचा स्क्वेअर करायचा आहे म्हटल्यावर लक्षात ठेवा की सी ए इथं 2 टाइम्स यावं लागेल. या रेशोमध्ये आपल्याला जो आपण करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल येतो त्यामध्ये घ्यायचं आहे. ते कशा प्रकारे घ्यायचं बघा, सी ए सुरुवातीला फर्स्ट अँड लास्ट नेम सी ए अपॉन इकडं काय आहे? सी डी. फर्स्ट अँड लास्ट नेम सी ए अँड सी डी. तर परत आपल्याला काय पाहिजे? सी एचा स्क्वेअर पाहिजे. म्हणजे इथं सी ए डिनॉमिनेटर पाहिजे, इथं सी ए न्यूमरेटर पाहिजे होतं आणि इथं सी ए डिनॉमिनेटर. कशामुळं? तर सी ए इंटू सी ए स्क्वेअर करायचा आहे.
ओके, त्यामुळं काय इथं सी ए न्यूमरेटर आणि इथं परत इक्वलच्या पलीकडं सी ए हा डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला आणायचा आहे. मग इथं सी ए बघा इकडं, तर सी ए हे 2 लास्ट नेम आहेत म्हणून इथं काय घ्यायचं बी सी किंवा सी बी म्हटलं तर सी बी. इथं शेवटचे 2 नाव काय सी बी अपॉन इथं शेवटची 2 नावं सी ए. याला आपण काय म्हणतो तो करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल CSST. ओके, मग आता देअर फॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन सी ए इंटू सी ए स्क्वेअर इज इक्वल टू अँड सी बी इंटू सी डी. अशा प्रकारे हे छोटंसं प्रूफ आहे, व्यवस्थित आपण घेतलेलं आहे. ओके, तर इथं आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 आपण इथं संपवलेला आहे. नेक्स्ट पिरियडला आपण सिमिलर ट्रायंगलचा थेरम आणि त्याचे पुढचा प्रॅक्टिस सेट 1.4 आपण पाहणार आहोत. ओके, परत एकदा विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या तुम्हाला जर व्हिडिओ आपले आवडत असतील तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांचा पण तुमच्यासोबत तुमच्या मित्रांचा पण याच्यात फायदा होईल आणि तुमचा अभ्यास जो या लॉकडाऊनमुळे थांबलेला आहे तो आत्ता तुम्हाला या व्हिडिओद्वारे करता येईल. ओके, थँक्यू.